भाजप नेते टी.पी. मुंडे यावर आपल्या सोबत आहेत. सर, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर. खोक्या प्रकरणात विलन ठरवून हत्येचा कट रचण्यात आल्याचा दावा सुरेश धस यांनी केलेला आहे. तुमची प्रतिक्रिया काय? नाही, प्रश्न असा आहे, सुरेश धस साहेबांनी माझं काही नाव घेतलेलं नाही. कोण्या मुंडे बद्दल त्यांना काही बोलायचं असेल ते बोलतील, त्याचा काही विषय नाही. परंतु जेव्हा माझं नाव घेतील, जेव्हा काय म्हणतील, तेव्हा मी बोलेन त्यांच्यावर. माझं नाव न घेतात काय असेल तर मी कशाबद्दल बोलू? आणि हरणाची शिकार करणारे कोणी असतील, त्यांचे कोणी येत असतील, त्यांना हे करीत असतील, ते करतील. आपल्याला काय? त्यांनी परळीतले मुंडे असं एक स्पेसिफिक बोललेलं आहे त्यांनी. त्यांचा रोख नेमका कोणाकडे असं वाटतं तुम्हाला? अहो, आता मला सांगा, परळीमध्ये मुंडे किती आहेत? शेकड्यावर मुंडे आहेत. आता मग कुणाबद्दल त्यांचं बोट होतं ते होतं काय सांगता येते? कधी ते कुणाकडे कधी काय बोलतील सुरेश धस, ते काय सांगता येते बरं? जर त्यांनी समजा नाव घेऊन कोणाचं बोलले, समजा माझं नाव घेऊन बोलले अथवा आपलं नाव घेऊन बोलले, तर तुम्ही त्याच्यावर बोलताल ना. म्हणून माझं काही ह्याच्यावर काही म्हणणं नाही. माझे कोणी मुंडे असेल त्या मुंडेला काही बोलले असतील, ते बोलले असतील. बर, पण तुमच्याकडे रोख नव्हता असं तुम्हाला म्हणायचंय? माझ्याकडे रोख, त्यांनी नाव घ्यावं, नाव घेऊन बोलावं. असं मोगम कोणते मुंडे कशाला बोलायचे? ज्यांना बोलायचे त्यांनी नाव घेऊन बोलावं, कोणाचं घ्यायचं असेल ते. जेव्हा नाव घेतील तेव्हा आपण बोलू. तुम्ही एक आरोप केला होता, सतीश भोसलेनं तस्करी करून मारलेल्या हरणांचं मटण सुरेश धसांना जातं असं तुम्ही म्हटलं होतं. आणि त्यावर आता त्यांनी या मुलाखतीत म्हटलेलं आहे की मी म्हटलं नाही, ते तालुका म्हणतंय, तालुका. ते तालुका म्हणतंय. मी तिथे गेलो होतो. मी त्या शेतकऱ्याला ज्याच्यावर हल्ला झाला त्याला त्याची पाहणी करायला मी गेलो होतो. मी एक ओबीसीचा महाराष्ट्राचा नेता आहे. मी गेलो होतो. एक ओबीसीचा माणसाला मारलं. ओबीसी मध्ये 372 जाती आहेत. त्यापैकी कोणालाही जरी मारलं, कोणत्याही जातीला तिथल्या, तरी ओबीसीचा असेल तर मी त्या ठिकाणी जातो, विचारपूस करतो, काय झालं काय नाही. मग त्या ठिकाणी त्याच्यावरून तिथं लोक सांगू लागले, त्या खोक्या जो आहे तो हरणाची तस्करी करत होता आणि सुरेश धस साहेबांना नेऊन देतोय तो हरण मारून. ते लोक सांगू लागले. मी स्वतः डोळ्यानं पाहिलेले. लोक सांगू लागले म्हणून आपण म्हणू लागलो. पण त्यांचं म्हणणं आहे की तशी वेळ माझ्यावर आलेली नाहीये हरणांचं मांस खाण्याची. काय झालं? त्यांनी असं म्हटलंय, हरणाचं मांस खाण्यापर्यंत मी अजून गेलेलो नाहीये, मी प्राणीप्रिय आणि पक्षीप्रिय आहे असं त्यांचं म्हणणं. माहित नाही आपल्याला, ते माहित नाही. त्यांनाच माहिती असेल कोण प्राणीप्रिय आहे, कोण पक्षीप्रिय आहे, ते त्यांना माहिती. आता आतापर्यंत मांस खात होते, म्हणजे कशाचं खात होते मग? तुम्हीच विचारून द्या ना. किंवा तुम्ही आतापर्यंत मांस खात होता ते कशाचं खात होता? आता तुम्ही पक्षीय प्रिय आहात, प्राणीप्रिय आहात, तर मग कशाचं मांस खाल्लं तुम्ही? त्यांनाच विचारा ना. धस हे मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र पाठवणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्री साहेबांना त्यांनी पत्र पाठवून त्यांनी स्वतः जावं. मुख्यमंत्री साहेबांना बी याच्यामध्ये कसून चौकशी करावी हेच आपलं म्हणणं आहे ना. त्यांना बी त्या ठिकाणी जे मोर्चेकरी गेले होते लोक, मुंबईला मोर्चेकरी लोक गेले होते, 1000-2000 लोक बसले होते तिथं. बर, हो, त्यांचं शिष्टमंडळ बी मुख्यमंत्र्यांच्या सचिवांना भेटलं. बरं, मला सांगा तुमच्या माहितीप्रमाणे हे प्रकरण नेमकं काय? माझ्या माहितीप्रमाणे प्रकरण नेमकं म्हणजे तो खोक्या आहे. हा खोक्या हरणाची शिकार करत होता. 200-250 हरणाचा कळप होता. त्याच्यामध्ये फक्त 15-20 हरणं राहिलेत असे लोक सांगतात. बाकीचे सगळे ह्या खोक्यानं मारले आणि मारून तो आष्टीकडे म्हणजे सुरेश धस साहेबाकडे नेऊन देत होता असं लोकांचं स्पष्ट म्हणणं आहे तिथल्या. आणि मुलाखती आल्यात ना लोकांच्या ह्याच्यावर, सगळ्या टीव्हीवर आल्या असतील, तुमच्या ह्याच्यावर सोशल मीडियावर आल्या असतील, ते आलेले आहेत सगळ्या लोकांच्या मुलाखती.
मग आता त्यांचा जो दावा आहे की बिश्नोई गँग मला मारणार होती, याच्यात किती तथ्य असं तुम्हाला वाटतंय? ठीक आहे, माहित आहे तो काय सोंगी ढोंगी माणूस आहे, काही म्हणण्याचा प्रयत्न करतो, कोण कोणाला मारायले, काय बंद आहे, काय करते ते, आणि त्यांचे तिकडचे लोक त्यांना माहिती, आपल्याला काय माहिती. पण यावर ते मुख्यमंत्र्यांना तक्रार सुद्धा करणार आहेत. हो, चांगली गोष्ट आहे ना, करावं ना त्यांनी, करावं त्यांनी, केलं पाहिजे. त्याच्यामध्ये कोण आता वैष्णवी समाजचे लोक कोण काय आहेत ते आपल्याला काय माहिती आहे, त्यांनाच माहिती. आम्हाला तर कोण वैष्णवी समाजचा माणूस आहे, कोण कुठला काय करतोय काहीही माहित नाही आम्हाला. पण आतापर्यंत त्या सुरेश धस यांनी जे संतोष देशमुख प्रकरणात दाखले दिले ते सिद्ध सुद्धा झालेले आहेत. त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात बरेच दाखले आतापर्यंत दिलेत आणि सिद्ध सुद्धा झालेत ते. आता संतोष देशमुखच्या प्रकरणात तर ह्या प्रकरणाचा काही संबंध येत नाही. एक उदाहरण, काय कुठं दाखले देत ह्याचा काही संबंध नाही. त्यांना कुठं दाखले द्यायची त्यांच्या ठिकाणी द्यावेत, त्यांचा प्रश्न आहे तो, त्यांचा अधिकार आहे. मग त्यांचं म्हणणं हेच आहे की त्या प्रकरणात अडकवलं होतं म्हणून या प्रकरणात मला अडकवण्याचा प्रयत्न होतोय. कोण अडकविल बाबा, कशाबद्दल आहे, काय संबंध आहे कोणाचा अडकवण्याचा हे करण्याचा? कोणी दुसरे कोणी काय अडकवत असतील तर तेव्हा आपल्याला माहित नाही बाबा, पण मला तर माहित नाही ते. ते मुंडे नाव घेत आहेत सरळ सरळ. आता मी तुम्हाला ते म्हटलं ना की मुंडे ह्या तालुक्यामध्ये, या दोन तालुक्यामध्ये खूप मुंडे येतात. कोणता मुंडे म्हणून म्हणायचं, असं आहे ना. मग आता त्यांचा प्लॅन काय असं तुम्हाला वाटतंय? सुरेश धस यांचा आता प्लॅन काय असं तुम्हाला वाटतंय? त्यांचा प्लॅन ते ठरवतील काय, ते आपल्याला काय माहिती त्यांचा प्लॅन. आपण काय सांगू शकतो त्यांच्या मनात काय, कोण आहे, कसं आहे, काय ते त्यांचा त्यांना माहिती. बर, धन्यवाद मुंडेजी, आपण एनडीटीव्ही मराठीला ही सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल.